नमस्कार. आज सकाळी ना मी मोदींचा एक व्हिडिओ बघितला. त्यांनी त्याच्यात म्हटलं, की मी आयुष्यात कधी कम्फर्ट झोनमध्ये राहिलोच नाही. मला असं विचारायला, कम्फर्ट झोन आपण ज्याला म्हणतो, तो म्हणजे सुखाचा शोध, सुखाच्या अंगणात राहणे. आणि ह्याचा विचार कोण नाही करत बरं? सगळेच करतात. प्रत्येकजणं लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत सुखाच्या शोधात असतात, नाही का? अगदी लहान अवस्थेत आईवडील त्यांना काय विचार देतात, की चांगला शिक, मोठा हो, लठ्ठ पगाराची नोकरी कर आणि मग लग्न, कार्य, मुलं, बाळं, संसार आणि कुठल्या गोष्टीला काही कमी नाही. आणि असं असतंही हं. लठ्ठ पगाराची नोकरी असते, दोघंही कमवतात आणि खूप सुखात असतात. तरीही तो कम्फर्ट झोनमध्ये असतो का व्यक्ती? नाही. तर हे कम्फर्ट झोन कुठे असतं आणि हे कसं शोधायचं? तर मला तर असं वाटतं, की जे जीवन आपण जगतो आहे ना, तेच कम्फर्ट झोनचं आहे. मग ते कसे असो, गरीब असो अथवा श्रीमंत असो, आजूबाजूची परिस्थिती बिकट असो, नाही तर खूप चांगली असो, आपणच कम्फर्ट झोनमध्ये परमनंट राहायचं. ह्याच्यासाठी एकच उपाय आहे आणि ते म्हणजे आपली कर्मे जी आहेत ना, ती योग्य करत जाणे आणि मनाची अपार शांती. काही मिळालं तरी आनंदी अवस्था, काही नाही मिळालं तरी आनंदी अवस्था. परमनंट ही आनंदी अवस्था असली ना, की मग आपल्याला सगळीकडे कम्फर्ट झोनच दिसतो, हे की नाही?